हाय, आता आपण बनवणार आहे बोंबील वांगं. बघा, मी सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे बोंबील वांग्यासाठी लागणारं. बघू शकता तुम्ही, मसाला वगैरे सगळं काढलेलं आहे. ताजे असे मस्त वांगे आहेत. चला मसाला भाजून घेऊ. कांदा कापून घेतला, त्याला तव्यावर टाकू. थोडंसं तेल टाकून त्याला भाजून घेणार आहे आपण. छान परतून घ्यायचा आहे कांदा. बघू शकता, अशा प्रकारे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण बाकीचं सगळं टाकणार आहे. मिरची, अद्रक, लसूण, फुटाणे वगैरे सगळं टाकणार आहे. फुटाण्याने एक नंबर चव येते. तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे एकदा टाकून बघा. खोबरं पण टाकायला पाहिजे होतं, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे मी नाही टाकलं. तुम्ही टाकू शकता. बघा, मस्त मसाला भाजून झाला आहे आपला. कोथिंबीर पण भाजून घ्यायची आहे. चला वांगे कापून घेऊ. वांग्याला काटे खूप होते. मस्त साफ करून घ्यायचे वांगे. आतमध्ये बघायचे काही आहे का नाही घाण, किडलेले वगैरे का वांगे पाहिजेत आपल्याला आतमध्ये. अशा प्रकारे सगळे वांगे साफ करून घ्यायचे. सगळे वांगे साफ करून घ्यायचे. चला आता मसाला आपला तळल्या गेलेला सगळा काढून घेऊ आपण. कोथिंबीर भाजून घेऊ. ते बघा, मसाला आपला मस्त असा भाजून झालेला आहे. चला आता त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. थोडासा थंड झाल्यानंतरच काढायचं आहे. चला मिक्सरमध्ये आपण त्याला दळून घेऊ. थोडं पाणी टाकून, आवश्यकतेनुसार पाणी टाकून दळून घ्यायचं आहे त्याला. थोडं पाणी टाकायचं. मस्त अशीच पेस्ट बनवून घ्यायची. चला आता पातेलं ठेवू. पातेल्यामध्ये तेल टाकू. तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात बोंबील पहिले तळून घेणार आहे. बोंबील मस्त अशा स्वच्छ पाण्यात 5-10 मिनटं भिजत घातले होते. मस्त धुवून घेतलेले आहेत. तळून घेऊ चला बोंबील आता आपण. मस्त 2 मिनटं परतून घेऊ बोंबील. त्यानंतर आपण त्यात टमाटर टाकणार आहे. हे बघा, मस्त बोंबील तळून झालेले आहेत आपले. चला आता आपण त्याच्यात टमाटर ॲड करू. टमाटर टाकून त्यात थोडं आपण मीठ टाकू, जेणेकरून टमाटे गळून जातील. मसाले टाकून घेऊ सुके सगळे. धना पावडर, मिरची पावडर, गरम मसाला. मसाला चांगला हलवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण बनवलेले काळ्या मसाल्याची पेस्ट टाकायची त्यात. मस्त मसाला झालेला होता आपला. छान असा सुगंध सुटलेला होता घरामध्ये. त्यात बोंबील टाकले, त्याच्यामुळे अजूनच छान वास येत होता. मसाल्याच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून त्यात टाकून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये. मस्त हलवून घ्यायचा आहे मसाला. बघू शकता तुम्ही, मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. चला आता बटाटे कापून घेऊ. बटाटे ऑप्शनल आहे, तुम्ही टाका किंवा नका टाकू, तुमच्या म्हणण्यावर आहे. मला आवडतात म्हणून मी टाकलेत त्यात. चला मसाला आपला मस्त असा तळून भाजून तुम्ही रेडी झाला. चला आता वांगे टाकू, बटाटे टाकू. त्याला 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊ. तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. मला जास्त पातळही नाही आवडत आणि जास्त घट्टही नाही आवडत. मिडियम असा रस्सा आवडतो, त्यानुसार मी पाणी टाकलेलं तुम्ही बघू शकता. झाकण ठेवू आता आपण. एक उकळी आल्यानंतर बघायचं आहे उघडून. नंतर परत त्याला झाकण ठेवून आपण कमी गॅसवर 15 ते 20 मिनटं मस्त शिजवून घेऊ वांगं. बघा किती छान दिसते आपली भाजी. एक नंबर भाजी झालेली होती, एक नंबर. बघा
आपलं वांगं पण मस्त थोडीशी वरून कोथिंबीर टाकू. आपलं वांगं पण शिजून रेडी आहे, बघू शकता तुम्ही. चला आता आपण ताट वाढून घेऊ. एक नंबर भाजी झालेली होते, एकच नंबर. छान अशी गरम गरम बाजरीची भाकर पाहिजे होती, पण असो. मस्त तोंडी लावायला कांदा, चपाती. बघू शकता की